तेलंगणाच्या माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलले. राज्याच्या मुख्य सचिवांनी तेलंगणाच्या माननीय मुख्य सचिवांना लेखी पत्र दिलं, ते स्वतः बोलले. आपले अधिकारी तिकडे जाऊन आले. तथापि तेलंगणा सरकारने असं सांगितलं आपल्याला की सध्या आमच्याकडं आचारसंहिता सुरू आहे आणि ही डॉक्युमेंट जे आम्ही ऑथेंटिसिटी तुम्हाला देणार आहोत ते इन्फ्लुअन्स करणारं डॉक्युमेंट असल्यामुळं आता ते द्यावं का कसं या बाबतीत त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. थोडी त्यांना हे डॉक्युमेंट्स द्यायला अडचण आहे. जेव्हा जस्टिस शिंदे साहेबांच्या ही बाब निदर्शनाला आली तेव्हा जस्टिस शिंदे साहेबांनी राज्य सरकारकडं या समितीच्या कामकाजासाठी पुढील 2 महिन्याची मुदतवाढ मागितली. त्यांनी मुदतवाढ कोणत्या कारणासाठी मागतो आहे हे सरकारला सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण या समितीला 2 महिन्याची मुदतवाढ दिली. हा एक भाग. कुठंही परत मी सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे कि अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या विशेषतः अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। 7-8 जिल्ह्यांमधल्या ज्या लोकांकडे निजाम स्टेटमध्ये असताना कुणबीचे दाखले होते ते दाखले जर पुरावे आढळून आले आणि त्याची ऑथेंटिसिटी, त्याचा अधिकृतपणा त्या ह्याच्या रेकॉर्डचा तेलंगणा गव्हर्नमेंटनं जर आपल्याला ते सर्टिफाय करून दिलं तर त्याच्या बाबतीत आपली कुठली अडचण नाही. नंबर 1. राहिला प्रश्न मराठा आरक्षण. हे केवळ मराठवाड्यापुरत्या नाही तर सगळ्याच राज्यातल्या मराठा बांधवांना मराठा आरक्षण दिलं पाहिजे. तर याच्या बाबतीत मी आता स्पष्ट करतोच, परंतु काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारची भूमिका अत्यंत स्पष्टपणे एका मुलाखतीमध्ये सांगितलेली आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षण हे 2014 ते 19 या कालावधीमध्ये 2019ला मिळालं. आपण मराठा आरक्षण योग्य कागदपत्रांच्या आधारे, योग्य अहवालांच्या आधारे सगळे त्याची कायदेशीर बाजू योग्य तपासून आपण ते आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण 1.5 वर्ष हायकोर्टामध्ये टिकलं, परंतु जेव्हा ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा ते का टिकलं नाही याच्यावर आज कुणीही चर्चा करत नाही. मी कुणावरती रोष व्यक्त करत नाही किंवा कुणाकडं बोट दाखवत नाही, परंतु ज्या बाबी हे 1.5 वर्ष चाललेलं महाराष्ट्रातलं आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा रद्द झालं किंवा त्याला स्थगिती मिळाली त्यावेळी काय गोष्टी सुप्रीम कोर्टापुढे मांडायच्या राहिल्या, त्या का मांडल्या गेल्या नाहीत, त्यावेळी ज्या गांभीर्यानं, ज्या सिरियसली या गोष्टी तिथं माननीय सुप्रीम कोर्टापुढे जायला पाहिजे होत्या त्या का गेल्या नाहीत याची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे. मी आता परत सांगेन, आम्ही कोणावरती आरोप करत नाही, परंतु त्याचं कारण शोधलं पाहिजे. पण तरीसुद्धा जेव्हा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षण समितीची नव्यानं गठीत झाली माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये मी एक सदस्य म्हणून काम करतोय. पहिल्या दिवशीपासून माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण या कशा पद्धतीनं आपल्याला ती केस क्युरेटिव्ह पिटिशनची आपल्याला जिंकायची, लढायची, या बाबतीत सर्व उपसमितीनं अतिशय प्रामाणिकपणे सिरियसली काम करा. मी सांगेन, आपल्याला रेकॉर्ड आहे की या मराठा आरक्षणाच्या विषयाबाबतीत 11/10/2022 ते 17/10/2023 या कालावधीत वेगवेगळ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 23 बैठका घेतलेल्या आहेत. मी कालावधी सांगतोय तुम्हाला, बैठकींची संख्या सांगतोय. वेगवेगळ्या 23 बैठका या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यासाठी असतील, सारथीच्या संदर्भामध्ये असतील, मराठा तरुणींना, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संख्या वाढवून देण्यासाठीचे असतील, परदेशी जे मराठा युवक जाणार आहेत त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी असतील. म्हणजे एकूणच मराठा बांधव भगिनींच्या, तरुणींच्या वेगवेगळ्या विषयांसाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या 1.25 वर्षामध्ये 23 बैठका घेतल्यात. त्याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवरती आपण होतो. माननीय साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही स्वतः 2 निवृत्त हायकोर्ट जज गायकवाड साहेब आणि आणखीन एक जस्टिस आहेत, त्या दोन्ही रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं मार्गदर्शन आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन तयार करताना घेतलं.
त्यांनी ज्या सुधारणा सांगितल्या त्या त्याच्यामध्ये केल्या. मी एक सांगतो आपल्याला, मला जी त्यातली माहिती अवगत आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे रिव्ह्यू पिटिशन मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलं तेव्हा तिथं असं भासवलं गेलं की मराठा समाजातली आमदारांची संख्या एवढी आहे, खासदारांची संख्या एवढी आहे, साखर कारखाना चेअरमनची संख्या एवढी आहे, दूध संघवाल्यांची संख्या एवढी आहे, सहकारी बँकांची, सूतगिरण्यांची, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या पदांवर असणाऱ्या लोकांची संख्या मराठा समाजातली जास्त आहे. मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, मागास नाही, असं त्यावेळी ज्या लोकांनी कोणाला सांगायचं होतं त्यांनी सांगितलं. पण जी बाब त्या सुनावणीच्या वेळी समोर यायला पाहिजे होती की 100 लोक जर उदाहरण घेतली तर त्यातली 6, 7, 8 लोक फार फार तर मी आता सांगितलं तशी असतील पदाधिकारी मोठ्या मोठ्या पदांवर, पण 95-97 लोक ही हातगाडी ओढणारी आहेत, हातावर मोलमजुरी असणारी आहेत, लोकांच्या शेतात रोजंदारीनं कामाला जाणारी आहेत, वीटभट्टीवर काम करणारी आहेत, कापड बाजारात काम करणारी आहेत, रंग बाजारात काम करणारी आहेत, माथाडीमध्ये काम करणारी आहेत. अशी गरीब लोकांची सुद्धा मराठा समाजातल्या संख्या खूप आहे, ज्यांच्यासाठी आपल्याला हे आरक्षण गरजे. पण दुर्दैवानं ही बाब त्यावेळच्या सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये येऊ शकली नाही. हे मी आजही आपल्याला सांगतोय. या सगळ्या ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या आम्ही सुधारून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं. मला अतिशय नम्रपणानं सांगायचं आहे, क्युरेटिव्ह पिटिशन माननीय सुप्रीम कोर्टानं सबमिट करून घेतलेलं आहे. आता सर्क्युलेशनला बाकी आहे. सर्क्युलेशनसाठी आपली जी लॉ फर्म दिल्लीमध्ये आहे, आपले जे सिनियर काउन्सिल दिल्लीमध्ये आहेत, त्यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः संपर्कामध्ये आहेत. हे पिटिशन विनंती कोर्टाला करून सुनावणीसाठी लवकर घ्यावं आणि प्रभावीपणे आपण तिथं वकिलांची टीम आपली बाजू मांडायसाठी मराठा आरक्षणाच्या बाजूनं ठेवलेली आहे. ह्या सगळ्या टेक्निकल बाबी मी एवढ्यासाठी सांगतोय की मराठा समाजासाठी शिंदे सरकार काहीच करत नाही असा जो एक समज झालेला आहे सर्वसाधारण, तर आम्ही जे काम केले ते मी सांगतोय. जाता जाता थोडक्यात एवढंच मी सांगेन की मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना काय फायदा झाला, तर आपण सारथी संस्थेमार्फत PhD योजनेसाठी मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना जवळपास 100 कोटी रुपये वितरित केलेले आहेत. आपण सारथीमार्फत विकासाचा ध्यास म्हणजे